हाय, मी रोहिणी. आज मी काय बनवलंय जेवणाला? रात्रीच्या जेवणासाठी बनवलंय खरडा चिकन सुक्क. इथे आहे कुकरमध्ये भात. ही आहे कोरी रोटी, ही विकत आणलेली आहे. ही मटणाच्या रश्श्याबरोबर छान लागते. आणि इथे आहे मटण ग्रेव्ही. मटणाचा असा पातळ रस्सा केलाय, बटाटा टाकलाय त्याच्यामध्ये. तर चला बघूया याची तयारी मी कशी केली. इथे मी चिकन आणि मटण असं दोन्ही अर्धा किलो घेतलं आहे. हे चिकन आहे, त्याला मी हळद आणि मीठ असं लावून मॅरिनेट केलं आहे. सेम मटणाला पण मी हळद आणि मीठ असं मॅरिनेट करून ठेवलं आहे. दोन्ही अर्धा अर्धा किलो घेतलं आहे मी. तर चिकनचा मी खरडा बनवणार आहे आणि मटणचा पातळ रस्सा बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी आता खरड्याचं वाटण काढून घेते. तर खरडा बनवण्यासाठी मी सुकं खोबरं, लसूण, मिरची आणि जिरं याचं वाटण करणार आहे. तर पॅन गरम करून घेतला आहे, त्याच्यामध्ये मी टाकलं आहे सुकं खोबरं काप करून घेतलेत. खोबरं अगदी कमीच वापरायचं आहे. खोबरं माझं इथे भाजून झालं आहे. इथे मी आता खोबरं पण फ्राय करून घेतलं आहे, भाजून घेतलं आहे. साईडला कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी चिकन बॉईल करणार आहे. खोबरं भाजलं आहे मी, ते आता काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता इथे लसूण, हिरवी मिरची, जितकं आपल्याला तिखट पाहिजे तेवढे हिरवी मिरची आणि जिरं टाकून मी भाजून घेते आणि थोडंसं तेल टाकते. हे जरा 2 मिनटं फ्राय करून घेते. त्याच्यामध्ये मी आता भरपूर अशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यामुळे वाटण असं काळपट नाही पडत आहे, हिरवंच राहतं. आणि थोडीशी 2 मिनटं तेलावर तिला पण परतून घ्यायची. आता इथे मिरचीला पण डाग आले तसे, म्हणजे भाजली आहे. तर ही मुठभर अशी कोथिंबीर टाकली आहे, ती पण थोडीशी तेलामध्ये फ्राय करते. तर हे सगळं माझं भाजून झालं आहे, तर ते मी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आणि इथे मी चिकन बॉईल करायला ठेवते. त्याच्यासाठी घेतली कढई मी तापवून घेते. त्याच्यामध्ये तेल आणि थोडीशी काळी मिरी, थोडी अगदी काळी मिरी आणि उभे कापून घेतलेले कांदे. 2 कांदे घेतलेत मी, ते असे उभे पातळ कापलेत. कांदा थोडासा फ्राय करून घेते. जास्त हे नाही करायचं, ब्राऊन नाही करायचं आहे, हलकाच लाल करायचं आहे. कांदा शिजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते, म्हणजे कांदा लगेच नरम होईल त्या मिठामुळे. आधी चिकनला मी मीठ लावून घेतलं आहे, त्यामुळे इथे मी थोडं कमीच टाकलं आहे. आता मटणसाठी मी वाटण करायला घेते. त्याच्यासाठी हे राहिलेलं खोबरं पुन्हा एकदा पॅनमध्ये भाजून घेते. एकीकडे कांदा पण तरसतोय, दुसरीकडे खोबरं आपलं भाजतंय. कांदा हलकासा असा नरम झाला आहे. आता मी इथे मॅरिनेट केलेलं चिकन टाकते. फक्त हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं मी 1 तास. तर आता हे मी तेलामध्ये 2 मिनटं त्याला फ्राय करून घेते. हे असं आळणी चिकन करून घेते मी. 2 मिनटं झाकण लावून त्याला एक वाफ काढते. चिकन असं परतून घ्यायचं, थोडं कच्चं नाही राहिलं पाहिजे.
चिकनला मी 2 मिनटं झाकण लावून वाफ काढते. इथे माझं खोबरं पण भाजत आलं. चिकनला बघा पाणी सुटलं आहे. मी आधी त्याच्यामध्ये पाणी टाकलं नव्हतं. वाफेचं पाणी सुटलेलं आहे. तर आता मी इथे थोडं पाणी टाकून परत हे चिकन बॉईल करून घेते. झाकण लावून त्याला एक कड येण्यासाठी ठेवून देऊया. तर इथे खोबरं माझं भाजून झालं आहे. त्याच्यामध्ये मी भाजून घेते कांदा. खोबऱ्यापेक्षा कांदा थोडासा जास्त ठेवावा. कांद्यामध्येच टाकते मी आलं आणि लसूण. थोडंसं तेल टाकते. आणि कांदासुद्धा फ्राय करायला ठेवून देऊया. एका साईडला कांदा होतो, एका साईडला चिकनला बॉईल पण आलं आहे, तुम्ही बघू शकता. तर चिकन मी त्या साईडला ठेवून घेते आणि इकडे मी मटणाला बॉईल करून घेते. आळणी मटण करण्यासाठी मी घेतलं आहे कुकर. त्याच्यामध्ये मी टाकलं आहे थोडंसं तेल टाकते कुकर तापवून. हे कोथिंबीरचे देठे मी मसाल्यामध्ये टाकते, वापरते. देठांमुळे थोडंसं मसाल्याला छान असं ॲरोमा येतो. इथे मी कुकर गरम झाला आहे, त्याच्यामध्ये टाकून घेतले तेल. तेलामध्ये मी हे मॅरिनेट केलेलं मटण टाकते. मटण मी 2 मिनटं असं तेलावरती फ्राय करून घेते. त्याचं पण असं कच्चं दिसलं नाही पाहिजे असं त्याला पण फ्राय करते. तर आता इकडे चिकन पण बॉईल होतं आहे, मसालासुद्धा एका साईडला होतो आहे आणि मटणसुद्धा फ्राय होतं आहे. मटण अजून एकदा मी हलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून कुकर लावून घेते. बघा, मध्ये मध्ये कांदासुद्धा बघते. कांद्यामध्येच टाकते मी टोमॅटो एक मसाल्यामध्येच वाटण करायला. आता इथे टोमॅटो थोडासा नरम होऊन द्यायचा आहे, तोपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. तो मटणसुद्धा इथे परतलं आहे. आता असं कच्चं दिसत नाही आहे बघा तुम्ही. थोडंसं पाणी आणि मी त्याला आता झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेते कुकरला. आता इथे माझा मसाला भाजून झाला आहे, चिकन बॉईल झालं आहे. आता इथे मी वाटण केलं आहे खरडा चिकनसाठी. खोबरं, लसूण, मिरची आणि जिऱ्याचं वाटण. आता ह्याला वेगळी फोडणी नाही द्यायची, हे असंच वरून टाकायचे आणि त्या मसाल्याला बॉईल येईपर्यंत तसंच ठेवून द्यायचं. आणि जो पाणी दिसते ते आपण थोडंसं सुकवून घ्यायचे त्याला. तर मी हे एक कड येण्यासाठी परत तसंच ठेवून देते. चिकनला कड येते तोपर्यंत आपला इथे मटणचा कुकरसुद्धा झालेला आहे. चिकन पण इथे सुकलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकून गॅस बंद करते आणि ह्याला असंच झाकून ठेवते. तोपर्यंत इथे मी मटणाचा रस्सा बनवायला घेते. मटणाचा रस्सा बनवण्यासाठी टोप ठेवला आहे गॅसवर. साईडला मी थोडं गरम पाणी ठेवलं आहे करायला, मटणामध्येच टाकायला, म्हणजे त्याच्याने तरी छान येईल. टोपामध्ये टाकून घेतले तेल. तेलामध्ये मी आता काही खडे मसाले घेतलेत ते टाकलेत. एक बारीक कांदा कापला आहे फोडणीसाठी, कांदा टाकून घेतला आहे. कांदा थोडासा हलवायचा आहे.
त्याच्यामध्येच मी आलं आणि लसूण असं ताजं कुटून घेतलं आहे खलबत्त्यामध्ये. ती पेस्ट टाकायची आहे. हे बघा, असं जाडसरच आहे, थोडंसं एकदम बारीक नाही केलं आहे. आलं आणि लसूणचा कच्चा वास निघून जाईल एवढं त्याला फ्राय करायचं आहे. आता इथे मी सुके मसाले टाकून घेते. तर इथे एव्हरेस्टचा मटन मसाला टाकला आहे आणि हे लाल तिखट घरातलं घरी बनवलेलं. इथे कांदा लसूण मसाला आहे आणि हळद. 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि हळद टाकून त्याला जरा मिक्स करते आणि हे आळणी मटण त्या मसाल्यामध्ये टाकून घेते. ह्याच्यामध्ये मी आता एक बटाटा टाकते. बटाटा एक अख्खा मोठा घेतला होता, त्याला असे 4 भाग कट केलेत त्याचे आणि मोठाच ठेवला आहे. इथे गरम पाणी पण टाकून घेतलं आहे मी. आता बटाटा थोडा शिजेपर्यंत त्याला असं झाकण लावून ठेवून देते. आता इथे बटाटा माझा थोडा शिजला आहे, तर मी त्याच्यामध्ये टाकते वाटण. ते वाटण मी आता सगळं नाही टाकणार आहे, अर्धंच वाटण टाकते कारण रस्सा मी असा पातळच करणार आहे. वाटण टाकल्यामुळे अजून थोडं त्याला बॉईल येण्यासाठी ठेवून देऊया. इथे मटणचा रस्सा पण तयार झाला आहे. वरून टाकते थोडीशी कोथिंबीर. साईडला माझा भात पण झाला आहे. झाला माझा आजचा मेन्यू.